2025 रोजी नागपूर शहरात घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने या ठिकाणी मी सभागृहात निवेदन करतोय। दुपारी 3:09 हा गुन्हा दाखल झाला। यानंतर सायंकाळी एक अफवा अशी पसरवली गेली की सकाळच्या आंदोलनात जी प्रतिकात्मक कबर झाली त्याच्या कापडावर धार्मिक मजकूर होता। अत्तरोडमधील नमाज आटोपून कुठल्याही समाजाच्या विरुद्ध नाही आहे। एक सच्चा देशभक्त मुसलमान पण या औरंग्याचं समर्थन करू शकणार नाही, करणार नाही। खरं म्हणजे अशा प्रकारचं त्याचं कौर्य होतं, अशा प्रकारचं त्याची क्रूरता होती। आणि ज्या शंभूराजांना त्यांनी अनन्वित छळ करून मारलं तरी सुद्धा शंभूराजांनी बलिदान केलं, पण त्याच्या समोर मान झुकवली नाही भास्करराव। आणि म्हणून हा इतिहास आहे, हा इतिहास आपल्या समोर असताना आज काल समजा नागपूरमध्ये एक औरंगजेबाच्या विरोधात आंदोलन केलं। कितीतरी आंदोलन होत आहेत का औरंगजेब का आपला संत होता का कोणाचा सगळे सोयरा होता का कोणाचा नातेवाईक होता? कोण लागतो औरंग्या? कोण आहे औरंग्या? अरे उलट हा औरंग्याचा ही औरंगा हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे। मंत्री महोदयांनी नागपूरच्या घटनेबाबत निवेदन केलेलं आहे आणि अर्जुन खोतकर यांनी जालना मधली आताची ताजी घटना मलाही दाखवली, मुख्यमंत्री महोदयांनी दाखवलेली आहे। खरं म्हणजे गेल्या काही दिवसापासून या राज्यामध्ये औरंगजेबाचं उदात्तीकरण का सुरू आहे, कोणी सुरू केलं, कशासाठी सुरू केलं, याचा एक खऱ्या अर्थाने याच्या मुळाशी तर सरकार जाईलच। परंतु औरंगजेब हा चांगला प्रशासक होता, शिवाजी महाराजांसारखा, अशी तुलना एकदा अबू आझमी यांनी केली होती आणि त्यावेळेस अबू आझमी यांना देखील तशा प्रकारची समज दिली होती। पण पुन्हा त्यांनी काय राजकीय त्यांना फायदा मिळवायचा असेल म्हणून पुन्हा धर्मवीर संभाजी महाराजांचा अनन्वित छळ करून, ज्या औरंगजेबाने हलाल करून, त्यांचा छळ करून त्यांची हत्या केली, हे आपल्या सगळ्यांना माहित आहे। त्यांचा इतिहास जर वाचला शंभूराजांचा आणि आता जो छावा सिनेमा पाहिला तर त्याची खरी वस्तुस्थिती त्याच्यामध्ये काय ती दाखवण्यात आलेली आहे। जर शंभूराजे छत्रपती संभाजी महाराज यांना 40 दिवस अनन्वित छळ केला, त्यांची जीभ छाटली, त्यांच्या अंगावरची साल्टी काढली, त्याच्यावर गरम तेल ओतलं, गरम पाणी ओतलं, त्याच्यावर मीठ टाकलं, त्याची जीभ छाटली, त्याच्या डोळ्यामध्ये गरम शिगा टाकल्या, असा अनन्वित छळ केलेला औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं योग्य आहे का, हे माझा सवाल आहे। आणि या औरंग्याचा हा अशा प्रकारचं उदात्तीकरण करणं म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या शंभूराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणं, खऱ्या अर्थाने हा देशद्रोहच आहे। हा औरंग्या आला कशाला आपल्याकडे? आपल्या महाराष्ट्राचा घास घ्यायला आला, आपले मंदिरं उद्ध्वस्त केली, आया बहिणींचे अब्रू लुटली। त्यांनी काय काय केलं? शंभूराजे सापडत नव्हते तेव्हा निष्पाप लोकांचे बळी घेतले, रक्ताचे पाट वाहिले। हा सगळा इतिहास आहे। हा सगळा इतिहास असताना औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं कलंक आहे। आणि म्हणून नागपूरमध्ये एकीकडे आंदोलन झालं, आंदोलन झाल्यानंतर ताबडतोब पोलिसांनी येऊन मध्यस्थी केली, पोलिसांनी दोन्ही समाजाला शांतता प्रस्थापित केली आणि बरोबर 8 वाजता संध्याकाळी 2-5 हजारांचा मॉब कसा काय जमतो त्या ठिकाणी महाल परिसर, मोमीनपुरा, हंसापुरी, त्या ठिकाणी इतर भागामध्ये येतात लोक, जमतात सगळे लोक। घरात मी व्हिडिओ पाहिले, टीव्हीवर चॅनलवर बातम्या पाहिल्या, त्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या, त्या महिलांच्या, त्या लहान मुलांच्या प्रतिक्रिया पाहिल्या। घरामध्ये मोठे मोठे दगड टाकले, त्यामध्ये हॉस्पिटल तोडफोड केली, एक 5 वर्षाचा बच्चू भारता मरता वाचला। त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय हॉस्पिटलमध्ये असलेल्या देवांचे फोटो जाळून टाकले। हे काय? तुम्ही आंदोलन करा ना, तुम्ही लोकशाही मार्गाने जसं आंदोलन होतं त्याला तुम्ही प्रत्युत्तर आंदोलनात द्या। तुम्ही कायदा हातात घेणार, तुम्ही आमच्या लोकांना म्हणजे तिथल्या लोकांना त्यांच्यावर अन्याय करणार, एक विशिष्ट समुदायाला टार्गेट केलं गेलं। आता देखील खोतकरनी दाखवलं ते बघा तुम्ही। आणि यासाठी
काल संध्याकाळी जो झालेला हल्ला आहे, 3 डीसीपी लेवलचे अधिकारी जर जखमी होतात, दगडफेक होतीये, कुऱ्हाडीने हल्ला होतोय, पेट्रोल बंब कुठून येतात? पेट्रोल बंब कुठून येतात? पेट्रोल बंब फेकले जातात, गाड्या जाळल्या जातात, त्या ठिकाणी मोटरबाईक, 4 व्हीलर गाड्या सगळ्या जाळल्या तिकडं. आणि हेही मला माहिती मिळाली की एका विशिष्ट ठिकाणी 100-150 बाईक दररोज पार्क व्हायच्या. काल तिथे एकही गाडी पार्क नव्हती. म्हणजे काय, एकही पार्क नव्हती. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय लावलाय? उपमुख्यमंत्री बोलताय, ते शोभतं का? याचा अर्थ काय की जाणीवपूर्वक, नियोजनपूर्वक ही साजिश होती काही विशिष्ट समुदायाला टार्गेट करण्याची. अरे लोक तिथे जीव मुठीत घेऊन राहत होते. पोलीस येईपर्यंत असा धुमाकूळ घातला, जाळून टाकलं. पोलीस आल्यानंतर देखील पोलिसांवर हमला केला. अरे जे पोलीस कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करताय, स्वतःचा जीव धोक्यात घालून, त्यांच्यावर तुम्ही दगडफेक करताय, कुऱ्हाडीने वार करताय, हत्याराने वार करताय, पेट्रोल बंब टाकताय. हे कसं काय सण? तलवारीने मारलंय. जयंतराव 40 पोलीस जखमी झाले, 33 पोलीस जखमी झाले, डीसीपी लेवलचे अधिकारी जखमी होत आहेत. याचा अर्थ काय घेणार आपण? कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची, गृह विभागाची, मुख्यमंत्र्यांची, तशी आपली सगळ्यांची आहे. आणि म्हणून या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तुम्ही सहकार्य करायचं सोडून पोलिसांना तिथं त्यांच्यावर अत्याचार करताय, त्यांच्यावर हल्ले करताय. त्यानंतर मात्र संध्याकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक अशा प्रकारचा हल्ला केल्याचं या ठिकाणी लक्षात येत आहे. याचं कारण जवळपास एक ट्रॉली भरून त्या ठिकाणी दगड मिळालेले आहेत. आणि काही लोकांनी जमा करून ठेवलेले दगड, वरती जमा करून ठेवलेले दगड हे आपल्याला पाहायला मिळाले. शस्त्र देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होते. ते शस्त्र जप्त करण्यात आलेले आहेत. वाहनांची जाळपोळ त्या ठिकाणी झालेली आहे. आणि ठरवून काही ठराविक घरांना, काही ठराविक आस्थापनांना त्या ठिकाणी लक्ष करण्यात आलेलं आहे. 3 डीसीपी लेवलचे लोक या ठिकाणी जखमी झालेले आहेत. आणि जसं मी सांगितलं की यातल्या एका डीसीपीवर तर थेट कुऱ्हाडी वार हा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्यामुळे निश्चितपणे याच्यामध्ये काही ना काही एक प्रकारे काही लोकांचा सुनियोजित पॅटर्न हा देखील त्या ठिकाणी दिसतो आहे. अशा लोकांना त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई ही केलीच जाईल. कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था हाती घेण्याची कोणालाही परवानगी या ठिकाणी देण्यात येणार नाही. आणि मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला असेल त्यांना काय झालं तरी सोडलं जाणार नाही. पोलिसांवरचा हल्ला सहन केला जाणार नाही. पोलीस शांतता प्रस्थापित करत होते, अशा वेळी पोलिसांवर केलेला हल्ला अतिशय चुकीचा आहे. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखणं, शांतता राखणं आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे. मी नागपुरातली जनता असेल, महाराष्ट्रातली जनता असेल, या सर्व जनतेला ही विनंती करू इच्छितो की सर्व समाजांचे धार्मिक सण हे या कालावधीमध्ये चाललेले आहेत. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळ्यांनी संयम ठेवला पाहिजे. कोणीही संयम सोडू नये. आपल्याला कायदा आणि सुव्यवस्था आणि शांतता कशी राखता येईल, एकमेकाच्या प्रति आदरभाव कसा राखता येईल, अशा प्रकारचा प्रयत्न हा सर्वांनी करावा, अशा प्रकारची या निमित्ताने मी अपील करतो. खरं म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये विशेषतः, म्हणजे मी कुठल्या सिनेमाला दोष देत नाहीये, खरं म्हणजे छावा या चित्रपटाने छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्या समोर आणला. पण त्यानंतर राज्यामध्ये लोकांच्या भावना देखील खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एक प्रकारे प्रज्वलित झालेल्या आहेत. औरंगजेबाबद्दलचा जो काही राग आहे तो रागही खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बाहेर येतोय. या सगळ्या गोष्टी आपल्या ठिकाणी असल्या तरी मला असं वाटतं की महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे सर्वांनी संयम बाळगला पाहिजे. महाराष्ट्र एक प्रगतिशील राज्य आहे. या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येत आहे. या ठिकाणची कायदा सुव्यवस्था, इथली सगळी जी काही सामाजिक घडी आहे ही जर योग्य प्रकारे राहिली तर मला असं वाटतं की आज ज्या प्रगतीकडे आपण चाललोय त्या दिशेने जाण्यास आपल्याला अधिक मदत होईल. आणि म्हणून निश्चितपणे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरता, शांतता राखण्याकरता मी आवाहन करतो. आणि त्यासोबत ही देखील चेतावणी देतो की कोणीही या ठिकाणी जर दंगा करण्याचा प्रयत्न केला
त्याचा जात धर्म न पाहता त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि पोलिसांवर जर कोणी हल्ला केला तर त्यांना सोडलं जाणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई ही केली जाईल। हे दिनांक 17 मार्च 2025 रोजी नागपूर शहरात घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने या ठिकाणी मी सभागृहात निवेदन करतोय। दुपारी 3:09 हा गुन्हा दाखल झाला। यानंतर सायंकाळी एक अफवा अशी पसरवली गेली की सकाळच्या आंदोलनात जी प्रतिकात्मक कबर झाली त्याच्या कापडावर धार्मिक मजकूर होता। अत्तर रोडमधील नमाज आटोपून 200 ते 250 चा जमाव हा त्या ठिकाणी तयार झाला आणि नारे देऊ लागला। याच लोकांनी आग लावून टाकू असे हिंसक बोलणे प्रारंभ केल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी बळाचा वापर केला। यापूर्वी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार द्यायची आहे अशी मागणी करण्यात आल्याने त्यांना गणेशपेठ पोलीस ठाण्यामध्ये आमंत्रित करण्यात आलं। त्यांची तक्रार ऐकून घेण्यात आली। एकीकडे पोलिसांची कारवाई सुरू असताना दुसरीकडे हंसापुरी भागामध्ये 200 ते 300 लोक हातात काठ्या घेऊन दगडफेक करू लागले। त्यांच्या तोंडावर फडके बांधले होते। या घटनेत 12 दुचाकींचे नुकसान झाले आहे। या घटनेमध्ये काही लोकांवर घातक शस्त्राने हल्ला करण्यात आलेला आहे। तिसरी घटना भालदारपुरा भागात सायंकाळी 7:30 वाजता झाली। 80 ते 100 लोकांचा जमाव तिथे होता। तिथे त्यांनी पोलिसांवर हल्ला केला, त्यामुळे अश्रुधूर व सौम्य बळाचा वापर करावा लागला। या घटनेत एक क्रेन, 2 जेसीबी व काही 4 चाकी वाहने ही जाळण्यात आली। या संपूर्ण घटनेमध्ये 33 पोलीस जखमी झाले आहेत, ज्यामध्ये 3 उपायुक्त दर्जाचे पोलीस आहेत। त्यातल्या एका पोलीस उपायुक्तावर कुऱ्हाडीने त्या ठिकाणी हल्ला करण्यात आलेला आहे। एकूण 5 नागरिक जखमी झालेले आहेत। तिघांना उपचार करून सोडले आहेत। 2 रुग्णालयात आहेत, यातला एक आयसीयूत आहे। एकूण 3 गुन्हे गणेशपेठ पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत। तहसील पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। असे एकूण 5 गुन्हे आहेत। 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे। एंट्री पॉइंटवर नाकाबंदी या तहसील कोतवाली, गणेशपेठ, पाचपावली, लकडगंज, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामबाड़ा, यशोधरा नगर, कपिल नगर या ठाण्यांचा समावेश आहे। एसआरपीएफच्या 5 तुकड्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत। राज्याच्या पोलीस महासंचालकांनी सर्व सीपी, एसपी यांची व्हीसी घेऊन राज्यभर कायदा आणि सुव्यवस्था